श्री स्वामी समर्थ. अंधारातून प्रकाशाकडे नेणारे संपूर्ण ब्रह्मांडाचे अधिपती अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सांगली जिल्ह्यातील एका सेविकरी ताईंचा असा अनुभव जो तुमच्या मनाला भिडेल, डोळ्यात अश्रू आणेल आणि स्वामींवरील श्रद्धा अजून दाट होईल. हा अनुभव शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित आजच तुमच्या आयुष्यातील एखाद्या प्रश्नाचं उत्तर इथे सापडेल. चला तर मग हा अनुभव मी ताईंच्या शब्दात तुमच्या समोर सादर करते. जय जय श्री स्वामी समर्थ. मी सौ संगीता जाधव. आज मी माझा एक असा अनुभव सांगणार आहे जो माझ्या जीवनातला एक टर्निंग पॉइंट ठरला. 10 वर्ष झाली मला स्वामी सेवेत येऊन. सेवा करत गेले, नाम घेतलं, चरित्र वाचलं, पण अजूनही मला स्वामींचं खरं रूप कळलं नव्हतं. स्वामींची परीक्षा खूप खोलवरची असते आणि त्या परीक्षा सोप्या नसतात. विश्वास डगमगतो, प्रश्न पडतात, हे खरंच आहे का? पण तरी मन म्हणतं थांब, हे शेवटचं वळण असेल. माझ्या सेवेला सुरुवात झाली माझ्या मैत्रिणीमुळे. तिच्या सांगण्यावरून स्वामींचं नाम घ्यायला लागले. सेवा वाढवली. स्वामींचं नाव माझ्या प्रत्येक श्वासात सामावलं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. माझं नर्सिंग पूर्ण झालं होतं, पण काम मिळत नव्हतं. मिस्टर म्हणायचे, सरकारी नोकरी लागली तरच काम कर. मी स्वामींना मनोमन म्हटलं, स्वामी यावेळेस फक्त तुमचं नाव घेते, बाकी काही नाही. जर नावात ताकद असेल तर यश नक्की मिळेल. पेपर अवघड गेला. अभ्यासही नीट झाला नव्हता, पण निकाल आला आणि माझा नंबर होता. डोळ्यांवर विश्वासच बसेना. हा स्वामींचा चमत्कारच. मी सेवेला अधिक मनापासून लागले. एक दिवस सुट्टी होती. घर आवरलं. थकून गेले होते म्हणून थोडा वेळ झोपले. माझे मिस्टर कामासाठी बाहेर गेले होते. त्या झोपेत मला एक विचित्र स्वप्न पडलं. माझे वडील दाराशी उभे आहेत. चेहरा गंभीर, काहीच न बोलता हात पुढे करतात आणि वाकडं तोंड करत राहतात. मी झटकन जागी झाले आणि लगेच बाबांना फोन केला. ते म्हणाले, मी ठीक आहे. थोडंसं मन शांत झालं, पण आत कुठेतरी अस्वस्थता होती. संध्याकाळी मिस्टर घरी आले. गप्पा सुरू होत्या. मी चहा ठेवायला गेले. तेवढ्यात त्यांनी मला आवाज दिला. माझी जीभ जड होतीये, गळा दुखतोय. मी एकदम गडबडले. शेजारी सिस्टर होत्या. आम्ही त्यांना घेऊन हॉस्पिटलला गेलो. डॉक्टर म्हणाले, हे सौम्य पॅरालिसिस अटॅक आहे. थोडक्यात निभावलं. फारसे हालचाल बंद होण्याआधीच तुम्ही आणलं. त्या क्षणी माझं मन सुन्न झालं आणि लगेच लक्षात आलं, स्वप्नातले बाबा म्हणजे स्वामींचाच इशारा होता. स्वामींनी आधी संकेत दिला होता आणि संकट टळलं. त्याच आठवड्यात माझा वाढदिवस होता आणि माझ्यासाठी सर्वात मोठं गिफ्ट म्हणजे माझे मिस्टर सुखरूप घरी परतले. आर्थिक अडचण, हॉस्पिटलचा खर्च, पगार अजून मिळायचा होता, पण मी फक्त एकच म्हटलं, स्वामी आहेत ते पाहतील. आणि खरंच स्वामींनी सगळं सहज पार पाडलं. मग एक गोष्ट लक्षात आली, जर आपण फळासाठी सेवा करतो तर तो स्वार्थ ठरतो, पण जर सेवा ही निष्काम असेल तर त्याचं फळ स्वामी आपल्याला योग्य वेळी योग्य स्वरूपात देतात. स्वामी भक्तांनो, हा अनुभव लहान वाटू शकतो, पण माझ्या आयुष्यातला एक मोठा टप्पा होता. स्वप्न, संकट आणि सेवा या तिन्हींचा अर्थ मला त्या दिवशी समजला. स्वामींच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवा. ते तुमच्या मनातील प्रत्येक भावना जाणतात. शेवटी इतकंच म्हणेल, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला हा आजचा अनुभव कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी अनुभवासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.